प्रकाश पाचपिंडे यांनीही वर यायला हरकत नाही. याशिवाय अजून कोणालाही अण्णांना साथ द्यायची असेल तर त्यांनी वर यायला हरकत नाही. होऱ्याबरोबर सादर होणारा एक कोंबडा सुद्धा. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ही बरीच मोठी टीम आमची, ज्यांनी किमान 10,000 पथनाट्य केलेली आहे. त्यापैकी आम्ही आहेत. बापूंना मी विनंती करतो की बापूंनी पण व्यासपीठावरती स्टेजवरती यावं. बापूंनी पण खूप वेळा हा होरा ऐकलेला आहे. हा होरा अर्थात आमची जी टीम आहे ही सोशल मोटिवेशनची, सामाजिक परिवर्तनाची गाणी म्हणणारी, समाजाच्या परिवर्तनाची लढाई लढणारी आणि समाजाचं दुःख समाजाच्या समोर मांडणारी गाणी गाणारी ही टीम आहे. त्यापैकीच हे गाणं आहे, जे गाणं महाराष्ट्रावर खूप एकेकाळी गाजलं. लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यापैकी काही कडवी जी आत्ता मला सुचतात म्हणजेच आठवतात तेवढी गाणी, ती कडवी मी आत्ता घेत आहे. होरा ऐका जी मै बाप, 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 होरा ऐका जी मै बाप. इत घडीभर थांबाव, होरा ऐकूनी जाव, घडीभर थांबाव, होरा ऐकूनी जाव, होरा ऐकूनी जाव, होरा ऐका जी मै बाप, होरा ऐका जी मै बाप, घडीभर मै बाप, होरा ऐका जी मै बाप. अरे महाराज, अरे सध्या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन आल्यात. आता लई लोक इलेक्शनला उभं राहिल्यात. कुणी बी उठतंय पक्ष काढताय, कुणी बी उठते पक्ष काढते, कुणी बी उठतंय पक्ष फोडताय. अगदी रास्त बोललो बघा साहेब. आणि कुणी बी उठतंय बायकोला उभं करताय, बहिणीला उभं करताय, पोराला उभं करताय आणि ह्या सगळ्या जनतेला पोटावर नाचवतंय. अगदी बरोबर आहे. काय काय करणार तर अख्खी फॅमिली उभी केली. इकडं उभी केली आणि इकडं सासू, तिकडं सून, तिकडं भाऊ, तिकडं आमका, तिकडं मुलगा, तिकडं तमका. आणि ह्यानी होणार काय? ह्यानी होणार असं कसं होणार? होरा ऐका जी मै बाप, होरा ऐका जी मै बाप, होरा ऐका जी मै बाप, होरा ऐका जी मै बाप. इलेक्शन ही तर होणार, जनतेची फसवणूक होणार. इलेक्शन ही तर होणार आणि जो निवडून येणार तो पैसे खाणार. निवडून येणार तो पैसे खाणार. होरा ऐका जी मै बाप, होरा ऐका जी मै बाप. इथं घडीभर थांबाव, होरा ऐकूनी जाव. हो अहो शाहीर मी काय म्हणतो माहितीये का? अहो दर रात शराब एक झेंडा बोलत, दुसरा झेंडा बोलत. हे झेंड्याची भानगड काय ते तरी सांगा. झेंडा बनतो कुटुंबाचा, झेंडा बनतो पोराचा, झेंडा बनतो पोरीचा, झेंडा बनतो पक्षाचा, झेंडा बनतो जातीचा, झेंडा बनतो धर्माचा आणि झेंडा विसरला जातो भारताचा. हेच तर इथे आता आहे दुर्दैवी अवस्था. मला सांगा, आता रोज झेंडा बाजारला आम्ही ठोकायचं कुणाला? तुम्ही जपायचं लोकशाहीला आणि ठोकायचं गुंडाला. नाही पण मी म्हणतो
ह्या पक्षाचा उमेदवार त्या पक्षाचा उमेदवार अपक्ष अमका ढमका टमका आम्ही शिक्का कुणावर मारायचा हे खरं म्हणलं. लोकशाहीला जो निवडून देणार लोकशाहीला